अकलूज इंदापूर बायपास हा रोड आहे. ह्या रोडच्या कडेला जे सार्वजनिक बांधकाम रस्त्याच्या आतल्या बाजूला, हे गटारीच्या आतल्या बाजूला झाडांची जी कत्तल केलेली आहे, हा इंदापूर बायपास रोड, इंदापूर अकलूज सार्वजनिक, जरी हा प्रायव्हेट प्लॉट असेल तर झाडांची कत्तल का? ही झाडं तोडायला परवानगी आहेत का? कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत? हे आर्वे बंधूंचा प्लॉट आहे. आर्वे बंधू एक व्यक्ती नगर परिषद शिपाई म्हणून कामाला आहे, दुसरे वकील आहेत जे माळशिरस कोर्टात काम करत आहेत. पण त्यांना असे झाडांची कत्तल करायला वन विभाग, फॉरेस्ट विभागाने परवानगी दिलेली आहे का? फॉरेस्ट विभाग काय करत आहे? माळशिरस तालुका हे अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात त्यांची कत्तल केलेली आहे की झाडं तोडून जे ऑक्सिजन देणार आहेत का नाही हा भाग वेगळा आहे. पण रस्त्याच्या कडेला प्रायव्हेट जरी मालकी असेल तरी त्याच्यातल्या झाडांची वृक्षतोड का झाली ते चौकशी फॉरेस्ट विभागानं केलेली पाहिजे. आणि अशा प्रकारची झाडाची तोडणी झालेली आहे. स्वतः वकील आहेत आर्वे, ही आर्वेंचा प्लॉट आहे. अशा प्रकारची झाडांची तोड झालेली आहे. अकलूज नगर परिषद, संग्रामनगर ग्रामपंचायत यांचं यावर दुर्लक्ष का आहे? तर अशा प्रकारची दुर्लक्ष असणं गैरहिताचं आहे. आज दिनांक 26/4/2026 अटल 25 न्यूज, सोलापूर अकलूज, विष्णुकुंभा. तर या बायपासच्या कडेच्या झाडांचे आर्वे प्लॉटमधील झाडांचे वृक्षतोड आणि हा त्यांचा राहण्याचं निवासस्थान, त्यांच्या समोरच्या प्लॉटमधील ही झाडांची तोड झालेली आहे. वन फॉरेस्ट विभाग, माळशिरस यांनी लक्ष घालण्याचं कारण आहे आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. हा पूर्ण व्हिडिओ मी आज पाठवत आहे. फॉरेस्ट विभाग आणि सोलापूर जिल्हा वन विभाग यांनी लक्ष घालून यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अटल 25 न्यूज, सोलापूर अकलूज.